छगन भुजबल के मंत्रिमंडल में शामिल होने पर सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने सरकार पर जमकर निशाना साधा। इस पर अब अजित पवार गुट के मुख्य प्रवक्ता आनंद परांजपे ने पलटवार करते हुए कहा है कि दमानिया के वक्तव्य को ज़्यादा महत्व देने की जरूरत नहीं है। वे ठाणे में मीडिया से बात कर रहे थे। इस दौरान उन्होंने स्थानीय निकाय चुनाव पर भी अपनी प्रतिक्रिया दी। सौ अंजलिताई दमानिया यांना विनम्रतापूर्वक माझं म्हणणं आहे की त्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर विश्वास नाही, लोकशाही पद्धतीमध्ये जनतेने दिलेला जनादेशावर विश्वास नाही आणि न्यायपालिकेने दिलेल्या निर्णयावर देखील त्यांचा विश्वास नाही, अशा प्रकारची त्यांची परिस्थिती झालेली आहे। माननीय छगन भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। आज त्यांनी मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री आमचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, यांच्या कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाची पुन्हा एकदा शपथ त्यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे अंजली दमानिया काय बोलतात त्याला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही। येवल्याच्या जनतेने भरभरून मोठ्या मताधिक्याने छगन भुजबळ साहेबांना विजयी केलेले आहे। लोकशाहीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो की मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यावं आणि न्यायपालिकेने देखील महाराष्ट्र सदनामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे। त्यामुळे कुठलाच या तिन्ही संस्थांवर विश्वास नसल्यामुळे अंजली दमानिया अशा प्रकारची प्रतिक्रिया देत असतात। फार त्यांना महत्त्व द्यायची त्यामुळे गरज नाही। पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की त्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री असावं हा सर्वस्वी अधिकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल।